लेकिन एग्जाम पे एग्जाम जब मैं प्रधानमंत्री बनूंगा ना, एग्जाम को बैन कर दूंगा। जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आले सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत। तर मित्रांनो, इंस्टाग्रामवरती हा ट्रेंड खूप चालू आहे, तर आपण यावरतीच आज फोटो एडिटिंग व्हिडिओ बनवणार आहोत। तर अशा प्रकारचे फोटो कसे क्रिएट करायचे ते मी आज सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, बिलकुल बी स्किप करू नका। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला एक ॲपची गरज लागणार आहे। तर ते ॲप तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन भेटेल। तर तुम्हाला ते ॲप ओपन करायचं आहे। तर ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस दिसेल, तर तुम्हाला इथे खाली स्क्रोलवरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे ॲनिमीचं एक ऑप्शन दिसेल, तर तुम्ही पाहू शकता। तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो पण फोटो ॲड करायचा आहे, तुम्हाला तो फोटो ॲड करून द्यायचा आहे। ॲड केल्यानंतर जर तुम्हाला इन्स्टाला पोस्ट टाकायचा असेल, किंवा तुम्हाला स्टोरीला ठेवायचं असेल, किंवा तुम्हाला यूट्यूबला थंबनेलला किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी वापरायचे असेल, तर तुम्ही अशा प्रकारे इथे खाली रेशो सिलेक्ट करू शकता। तर तुमच्या प्रमाणे ते रेशो सिलेक्ट करायचा आहे। तर रेशो सिलेक्ट केल्यानंतर खाली जनरेटचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। तर जनरेट नावावरती क्लिक केल्यानंतर इथे थोडा वेळ थांबायचा आहे, त्यानंतर आपला फोटो एडिट होऊन जाईल। तर मित्रांनो, हे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरला पण भेटेल, पण त्यात तुम्हाला प्रीमियम पैसे मागतील। तर मी तुम्हाला हे पूर्णपणे फ्री व्हर्जन ॲप दिलेलं आहे, तर ते तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन डाउनलोड करू शकता। यात तुम्ही अनलिमिटेड फोटो एडिट करू शकता। तर तुम्ही पाहू शकता आपला फोटो एडिट झालेला आहे। तर तुम्हाला इथे 4 फोटोचे डेमो येतील, तर तुम्हाला जो पण फोटो आवडेल तो तुम्ही इथून सेव्ह करायचा आहे। पण त्याआधी तुम्हाला इथे फोटो सिलेक्ट केल्यानंतर याच्यातला एक फोटो सिलेक्ट करायचा आहे। केल्यानंतर खाली HDचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। तर HD सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे वरती सेव्हचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। तर आपला फोटो गॅलरीत सेव्ह होऊन जाईल। त्यानंतर तुम्ही बॅक यायचं आहे। तर बॅक आल्यानंतर तुम्हाला इथे 3D कॅरेक्टर व इथे वरती खूप तुम्हाला HD एनहान्स AI तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायला पण तुम्हाला इथे ऑप्शन आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे खूप या ॲपमध्ये खूप असे फंक्शन आहेत, ते तुम्ही फोटो एडिट करू शकता। आणि सगळ्यात भारी तर रिमूव्ह टेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता, जर एखाद्या इमेजमध्ये तुम्हाला अशा प्रकारे टेक्स्ट येत असेल, ते तुम्हाला कट करायचे असेल, तर तुम्ही ते कट करू शकता। आपण एक्झाम्पल एक फोटो घेऊया। तर इथे सिलेक्ट करायचं आहे। तर तुम्हाला ते टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ते रिमूव्हचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता, तर तुम्हाला हे प्ले स्टोअरवरून जर तुम्ही ॲप डाउनलोड केलं, तर तुम्हाला यात प्रीमियम तुम्हाला पैसे मागेल। तर मी तुम्हाला फ्री व्हर्जन ॲप दिलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे टेक्स्ट गायब झालेली आहे, आणि असं वाटत पण नाही आहे की आपले टेक्स्ट आधी होते इथे। त्यानंतर इथे खाली सेव्हच्या ऑप्शनवरती जाऊन सेव्ह पण करू शकता। तर या ॲपमध्ये खूप असे फंक्शन आहे, ते तुम्ही त्यातनं आपला फोटो तुम्ही एडिट करू शकता। तर सध्या तर आपला आजचा व्हिडिओ या टॉपिकवरती आहे, तर आपण याच्यावरतीच व्हिडिओ बनवलेला आहे। तर तुम्हाला ॲनिमीचा हा ऑप्शन ॲपमध्ये दिसून येईल, आणि जर तुम्हाला हा ऑप्शन दिसत नसेल, तर तुम्ही मला मेसेज करू शकता।
तर 99% तर तुम्हाला दिसेलच हे ऑप्शन. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि आपले लवकरच व्हिडिओ एडिटिंगवरती व्हिडिओ लवकरच अपलोड होतील, त्यामुळे काही चिंता करू नका. बस आज के लिए सिर्फ इतना ही. अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो नहीं सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए.